कुंभोज तालुका हातकणंगले परिसरात रात्रीच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालंय। या वादळामुळे येथील मराठी शाळा तसेच उर्दू शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून गेलेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार वारा इतका वेगवान होता की अनेक घरांच्या छपरांचे पत्रे सैल झाले असून काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली आहेत। शाळांच्या इमारतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती शीतल प्रवीण यादव, पंचायत समितीचे सदस्य गौरी मिसाळ, ग्रामपंचायत सरपंच पौर्णिमा भोसले व ग्रामपंचायत तसेच स्थानिक प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। नुकसानीचा पंचनामा करण्याचं काम सुरू असून प्रभावित नागरिकांना मदत देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचं प्रशासनानं सांगितलंय। या वादळी वाऱ्यामुळे कुंभोजसह आसपासच्या परिसरातही नुकसान झाल्याचं प्राथमिक अहवालातून समोर आलंय। नागरिकांनी सतर्क राहावं आणि अनावश्यक बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे।